बातमी जम्मू काश्मीरमधून आहे। जम्मू काश्मीरच्या दल लेकमध्ये एक बोट उलटली आहे। बोटीतील नागरिकांना वाचवण्याचे आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। जोराच्या वाऱ्यामुळे ही बोट या ठिकाणी बुडली अशी प्राथमिक माहिती समोर येते। दल लेकमध्ये ही बोट उलटली आणि हा अपघात झालेला आहे। या बोटमधून जे नागरिक प्रवास करत होते, जे प्रवासी प्रवास करत होते, त्यांना आता वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। दल लेकमध्ये जम्मू काश्मीरच्या दल लेकमध्ये वाऱ्याचा वेग इतका सुसाट होता की त्याच वेळेस ही बोट उलटली आणि या बोटमधून प्रवास करणारे जे प्रवासी होते, जे नागरिक होते, ते मात्र इथं अडकले होते। त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। जम्मू काश्मीरमधून आणखीन एक महत्त्वाची बातमी। दल लेकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, परंतु इथं वाऱ्याचा वेग जोरदार आहे। वाऱ्याच्या वेगामुळे ही बोट इथं बुडल्याची प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे। तर या ठिकाणी ज्या बोटीमध्ये लोक होते त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। बचाव पथक इथं पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे या लोकांना वाचवण्यात येत आहे। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे। त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेते आहे। शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवते आहे। या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ विमानं जी आहेत ती आणि वाहतूक विमानं जी आहेत ते उड्डाण आणि लँडिंग करतायत। यात राफेल, जॅग्वार, मिराज SU-30 MKI तसंच MiG-29, Mi-17 V5 ही हेलिकॉप्टर जी आहेत त्यांचा समावेश आहे। आणि आता पाकिस्तानची काही खैर नाहीये, कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्रह्मोस NG क्षेपणास्त्र आता बसवलं जाणार आहे। त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखीन वाढणार आहे। ब्रह्मोस NG क्षेपणास्त्र वजनानं हलकं, वेगवान आणि तितकंच घातक आहे। ब्रह्मोस NG क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणार आहे। ब्रह्मोस NG ची वैशिष्ट्य आपण बघतोय। 1.3 ते 1.4 टनाचं ते आहे। 6 मीटर व्यास आणि 50 सेंटीमीटर इतकी त्याची लांबी आहे। 4170 इतका प्रतितास वेग आहे त्याचा। 290 किलोमीटरची रेंज आहे। हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येण्याची या ब्रह्मोस NG ची वैशिष्ट्य आहे। सिंधू जल कराराबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला। आता ऍक्शन पहा असं CR पाटील यांनी म्हटलेलं आहे। सिंधू जल कराराबाबत केंद्रीय मंत्र्यानं हे मोठं विधान केलं। आता तो पहा ना, ऍक्शन पहा, ऍक्शन पहा, ऍक्शन आता तो पहा ना, ऍक्शन पहा, ऍक्शन पहा, ऍक्शन। सिंधू करारावरच खूप चर्चा सगळे सुरू आहे। आता तो पहा ना, ऍक्शन पहा, ऍक्शन पहा, ऍक्शन आता तो पहा ना, ऍक्शन पहा, ऍक्शन पहा, ऍक्शन। आणि आता पाहूयात एकंदरीतच या युद्धजन्य परिस्थितीवर आधारित वॉर 50 बातम्या। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे। अणुबॉम्ब असलेल्या 2 देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केली आहे। भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र 6 कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आम्ही भारतीय नागरिक आहोत, आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, आधार कार्ड देखील आहे असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे। त्यामुळे 6 नागरिकांच्या पाकिस्तानामध्ये परत पाठवण्यावर सुप्रीम कोर्टानं सध्या स्थगिती दिली आहे।
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत एक मोठा लष्करी करार केला. या करारानुसार 1100 कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे. हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे. या करारामुळे भारताची समुद्र क्षमता ही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे. पीओकेमध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. जवळपास 1000 मदरसे देखील बंद करण्यात आलेले आहेत. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्य पाहायला मिळत आहे. भारताच्या भीतीमुळे पीओकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केंद्र सरकार लवकरच पाकिस्तानबरोबरची पोस्टल सेवाही थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर देखील भारतानं पाकिस्तानसोबत डाक सेवा थांबवली होती. पाकिस्तान विरोधात डिजिटल स्ट्राईक पुकारल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे अधिकृत युट्यूब चॅनल भारतामध्ये ब्लॉक केलेलं आहे. तर इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट देखील भारतीयांकडून बंद करण्यात आलेलं आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचं इंस्टाग्राम अकाउंटही बॅन केलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल जो आहे तो एनआयए कडून तयार करण्यात आलेला आहे. लष्कर ए तोयबा, ISI, लष्करानं कट रचला असं एनआयएच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. तसंच दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती असं देखील तपासात उघड झालंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय. भारतावर 10 लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलेला आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पीओकेतील मदरसे जे आहेत ते 10 दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. पीओकेमध्ये 1000हून अधिक मदरसे आहेत आणि ते 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. या सुरक्षा एजन्सीनं त्याला 1 महिन्यापूर्वी अटक केली होती. पठाण खान असं पकडण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे. आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करत होता. त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे. भारताकडून कारवाईचे संकेत दिल्यानं पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आणि त्यामुळे जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येतोय. त्यामध्ये 57 मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या OICने पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केलेली आहे. OIC कडून भारताकडून कारवाई हा शांततेसाठी मोठा धोका असल्याचं म्हटलं गेलं आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याचं बिलावल भुट्टो यानं देखील मान्य केलेलं आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं तो म्हणाला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिलावल भुट्टोनं हे वक्तव्य केलं आहे. बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलाय. सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताच्या विरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यानं दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले आणि त्यानंतर बिलावल भुट्टोनं युद्धाची भाषा केली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यानं पुन्हा एकदा भारताला धमकी दिली. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यानं टँकरवर चढून भारताच्या विरोधात आक्रमक वक्तव्य केले. भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा या मुनीरनं दिलेला आहे. पाकिस्तानच्या कुरापती या अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानकडून LOCवर पुन्हा गोळीबार करण्यात आलेला आहे. पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागानं विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केलेला आहे. उरीमधील ट्रेनिंगची ही दृश्य आपण पाहतोय. विद्यार्थ्यांना सुरक्षा कवायती, तोफखान्याच्या गोळीबारापासून संरक्षण करण्याचे तंत्र आणि युद्धाच्या वेळेस काय करावं याबद्दल जागरूक केलं जात आहे. पाकिस्ताननं FM रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानी FM वर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे. अझरबैजान देशानं पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला. पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी अझरबैजाननं केलेली आहे. युद्धाच्या ऐवजी संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्याचंही आवाहन अझरबैजाननं केलेलं आहे. यापूर्वी तुर्की आणि चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. चीननं पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केलाय. चीनचे राजदूत जियांग झेंडोंग यांनी इस्लामाबादमध्ये पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. त्यावेळेस पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असूनही चीननं पाकिस्तानलाच पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यावरूनच भारताच्या विरुद्ध चीनची रणनीती बदलणार नाही हेच आता दिसून येत आहे. हाफिज सईद पुन्हा एकदा भारताच्या रडारवर आलेला आहे. हाफिज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. सध्या तो पाकिस्तानी सैन्याच्या कडेकोट बंदोबस्तात राहतोय. त्याच्यावर अमेरिकेनं 50 कोटींचं बक्षीस जाहीर केलं. लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे. भारतानं दहशतवाद्यांवर कारवाई करावी, मात्र प्रादेशिक युद्ध सुरू करू नये असा सल्ला अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिलेला आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. अटारी बॉर्डरवर सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांना थांबवून ठेवण्यात आलं. पाकिस्ताननं आजही गेट न उघडल्यानं पाकिस्तानात जाणारे नागरिक इथं थांबून होते. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे केंद्रानं आदेश दिलेले असताना शेकडो पाकिस्तानी भारताची सीमा पार करून पलीकडे गेले. मात्र गेल्या 2 दिवसांपासून आपल्या नागरिकांसाठी पाकिस्तान्यांनी दरवाजे उघडलेले नाहीत. सीमा भागामध्ये शेकडो पाकिस्तानींचे प्रचंड हाल होत आहेत. सरकार ने जो फैसला करा है, अगर तो वो ये कह रही है कि पाकिस्तानी यहाँ नहीं रुक सकते तो हम भेज रहे हैं, वो रुक नहीं रही है, लेकिन वो कह रही है मेरे बच्चे को भेज दो मेरे साथ। बच्चा आपके साथ भेजा अंदर भेजा, प्रूफ रखा है यहाँ पर उसका, बच्चे का पासपोर्ट हमारे पास है, वीजा हमारे पास है। मना कर दिया जाने के लिए कि वो जा नहीं सकता यहाँ से, आप जा सकते हो, और अगर वो उसको हम नहीं भेजेंगे तो कोई ना कोई एक्शन उसके खिलाफ ले लिया जाएगा, मेरी भाभी के खिलाफ। तो इस वजह से, इस डर से भैया ने उनको वहाँ भेज दिया और बच्चे को रोक लिया। बच्चा कैसे रहेगा अपनी माँ के बिना? उस बच्चे की तबीयत खराब है, उसको बुखार हो रहा है कब से। तर आपण बघतोय पाकिस्तानकडून मात्र पाकिस्तानी नागरिकांना नो एंट्रीच पाहायला मिळते. पाकिस्तान आपल्याच नागरिकांना परत घेण्यासाठी या ठिकाणी कारणं दाखवतोय, लोकांना परत घेत नाहीये आणि पाकिस्तानी नागरिकांना मात्र अश्रू अनावर झाले आहेत. इधर आए यार, इधर आप क्या करो, इधर आइए, इधर आइए, इधर आइए। हाँ जी, हाँ जी, हो गया, हो गया। एक बड़ा बच्चा है, आप देख सकते हैं। हाँ जी, आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. मी मोदींच्या जागी असतो तर पुतीन यांची नीती वापरली असती असं वक्तव्य वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलंय. राजकीय इच्छाशक्ती लागते ती सरकारनं मिळवावी आणि पाकिस्तानला धडा शिकवावा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. मुंबईतील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर आंबेडकर बोलत होते. पहलगाम हल्ल्यातील मृतांचे डोंबिवलीमध्ये स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांच्या आठवणीमध्ये डोंबिवली पश्चिम येथील बागशाळा मैदानामध्ये त्यांचं स्मृतीस्थळ उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली। पुण्यातून आरोपी अमोल काळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे। महाराष्ट्र सायबरनं भोसरी पोलिसांच्या मदतीनं ही अटक केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेल आलाय। सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीनं त्यांना ही धमकी दिलेली आहे। नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आता आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या पुढाकारानं राज्य शासनानं ठोस पावलं उचलली आहेत। राज्यामध्ये जास्त व्याजाचं आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होतीये आणि अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश महाजनांवर जोरदार पलटवार केला। अर्धवट माहिती असलेला माणूस आहे, भावामुळे लोक त्याला विचारतात असं आव्हाडांनी म्हटलंय। शरद पवारांच्या लक्षात आलंय की हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करता येत नाही। जितेंद्र आव्हाडांना तुळजाईचं मंदिर बांधावं लागलं ही हिंदूंची ताकद आहे असं प्रकाश महाजन म्हणाले होते। त्यावर जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरी फेटा बांधून घ्यायला नकार दिला आहे। अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं, पण चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचं टाळलंय। पालघरचे एसपी सर्वात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल काल जाहीर करण्यात आला आणि यावर दानवेंनी निशाणा साधला। उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालण्याच्या मागणीनं जोर धरलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबतचं पत्र लिहिलंय। हाऊस अरेस्ट या शो मध्ये अश्लील कंटेंट दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांना स्थगितीच्या विषयावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। हा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही। कामांना मंजुऱ्या शेवटच्या 3 महिन्यात कशा काय दिल्या, त्यात गंभीर प्रकार झाले असून त्याची चौकशी करण्याची मागणी देखील राणा जगजितसिंग पाटील यांनी केली आहे। इंदापूरमधील छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। यावेळेस पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या मुलानं केलेला आहे। यावेळेस पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे। तर आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल।